सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र. आपला व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असतं की बाबा फक्त महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे. एक आम्ही अशा ठिकाणी आलेले आहे की बाबा भरपूर मोठ्या प्रमाणात देह विक्री धंदा होतो इथे. तो पण पुण्याच्या बाहेर नाही, आणखीन असं भरपूर असं लांब नाही. तिथे हा भोसरी आहे, भोसरीला जाणारा रस्ता आहे. हा पुढचा केसबी चौक आहे, तिथून भोसरीला जाणारा रस्ता. आणखीन पलीकडे तिकडे इतका मोठ्या प्रमाणात देह विक्री धंदा होतो. आणखीन विकासाच्या नावाने सगळीकडे बोंबाबोंब तर आहेच. आणखी बाबा आम्ही एक हिंदुत्ववादी नेता म्हणून आपण महिलांना खूप आदर आणि खूप खूप मानणारा व्यक्ती मी तर आहे. म्हणून या व्हिडिओद्वारे जर महेशदादांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचणार असेल, आणखीन हा प्रशासन आणि एक छोटासा मला प्रश्न निर्माण झालेला आहे की बाबा प्रशासन नेमकं यांच्याकडून पैसा घेतो का हप्ते वसुली करतो. एक छोटासा प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण की एक दिवशी मला वाटतं आषाढी म्हणजे पालखी जाणार होता विठू माऊलींचा. त्या पालखी जायच्या 2 ते 3 दिवसासाठी हा फक्त देह विक्री धंदा बंद केले होते. मी त्या दिवशी पोलिसांना सांगण्याचा प्रयत्न करत होतो की बाबा हे कायमचं बंद करा. तर पोलिसांनी मला असं दम देत म्हणाले की तुला पण घेऊन जाऊ का चौकीत असं वगैरे. कारण की माझ्याकडे असं जास्त पुरावा आणखी माझ्या मागे कुठला मोठा हात नसल्यामुळे मी अशा गोष्टी करू शकत नाही. पण आता मला हे खूपच असं डोळ्यात फुटतं. आणखी मला काहीतरी बाबा इथं झालं पाहिजे. आणखीन एक बाबा आपल्यासोबत एक छोटी मुलगी असेल तर तुम्ही विचार करा, जर ती मुलगी तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारली की बाबा हा काय आहे, आणखीन इथं थांबणारे लोक कोण आहेत, असं जर तुमच्या आई वडिलांना आणखीन तुम्ही कोणाला पण एक छोटीशी मुलगी जर विचारली हा प्रश्न, तर तुम्ही त्याला उत्तर काय देणार आहेत? त्याला प्रशासनाने उत्तर देणार आहे का? आणखीन त्या मुलीला काय आठवेल, पुढे ती काय करेल, याचा विचार कोण करणार आहे का तुम्ही? तर बाबा तुम्ही खाली चला, आम्ही सगळं त्याचा पुरावा करू. तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर तिथलं काही खाली गोष्टी आहेत ते तुम्हाला दाखवू आम्ही नक्कीच. असे पहिले 4 ते 5 जण राहायचे, आता भरपूर, आता फार इथून ते कडेपर्यंत गेलेले आहेत लोक. आणखीन भीती पण वाटतं त्या लोकांचं. हा बघू शकता, हा पॅकेट बघू शकता मोक्कार. इकडे मोक्कार असा यांना रूमची पण गरज नाहीये. आणखीन हे देह विक्री धंदा करतात. लोकांना काय वाटेल राव, महाराष्ट्रातील लोकांना, जास्त करून पुण्यातील लोकांना. आणखीन हा धंदा इतका मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे की बाबा तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाहीये. प्रत्येक हायवे रोड असू दे, आणखी छोटे मोठे रोड असू दे, लय म्हणजे लय वाढलेले आहेत. तर प्रशासनाने यांच्यावर लक्ष दिलं, आणखी हे धंदे जर बंद केले आणि कायदेशीर एक धंदा चालू आहे बुधवार पेठेत, तर ते धंदा आहे ना कायदेशीर, ते बिनकायदेशीर चालतं तुमचे. आणखी नाही त्या ठिकाणी तुम्ही पैसे वसुली करायला उभा राहता पोलीस प्रशासनाने. तिथे बघू शकता पूर्णपणे असल्या मोठ्या प्रमाणात. आणखीन तिकडे पलीकडे असे नाही तर इथे 10 ते 15 असे छोटे साडी बिडी बांधून 10 ते 15 जणांनी तिकडं या रोडला आहेत. आणि पलीकडे तिकडे पण असतील काय तरी 10-15 किंवा 7-8 असे भरपूर जण आहेत, 20-25 जण असतील. तर त्यांना लवकरात लवकर त्यांना काही ते कायदेशीर धडा शिकवून हे धंदा बंद करणं खूप गरजेचं आहे. आणखी बंद झालाच पाहिजे. पण एक मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय